नमस्कार सर्वांना। नेहमी त्याच डाळी खाऊन आपल्याला खूप कंटाळा आला, त्यासाठी इथे चण्याची डाळ घ्यायची आहे अर्धी वाटी, पाव वाटी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घ्यायचे। धुवून झालेली आहे त्यामध्ये 1 ग्लास गरम पाणी घालायचे। चिरून घेतलेला कांदा, लसूण पाकळ्या, टोमॅटो मोठा चिरून घेतलेला, बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची, तमालपत्र, 1 टीस्पून काळी मिरी पावडर, चमचा हळद घालून घ्यायचे, चमचा गरम मसाला, चमचा तूप घालायचे। बंद करून 7 शिट्ट्या करून घ्यायचे। डाळ आहे ती छान शिजली आहे, थोडीशी मिक्स करून घ्यायची। डाळ थोडी घट्ट वाटल्यास त्यामध्ये 1 ग्लासभर पाणी घालून घ्यायचे। डाळ आता जोपर्यंत उकळत आहे तोपर्यंत त्याची फोडणीची तयारी करून घेऊयात। पॅन मध्ये 2.5 चमचे तूप घालून घ्यायचे, राई घालून घ्यायचे, चिरून घेतलेला लसूण, सुक्या मिरच्या, थोडा लाल झाल्यानंतर कढीपत्ता घालून घ्यायचे, चमचा कसुरी मेथी, चमचा काश्मीरी मिरची पावडर आहे तो डाळीमध्ये घालून घ्यायचे, नुसार मीठ, छान 5 मिनिटं उकळू द्यायचं। चिरलेली कोथिंबीर, असं गरम गरम भातासोबत मधोमध घालून घ्यायची, डाळ खाऊन घ्यायचे। रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।